नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आणि पालकांनो, आजचा हा व्हिडिओ खूपच महत्त्वाचा ठरणार आहे। आज आपण पूर्ण कॅप प्रोसेस बद्दल बोलणार आहोत, कॅप डेट्स बद्दल बोलणार आहोत। पण त्याआधी कमेंट सेक्शन मध्ये तुमचे एक्सपेक्टेड पर्सेंटाइल मला नक्कीच सांगा। किती पर्सेंटाइल तुम्ही एक्सपेक्ट करताय सीईटीच्या परीक्षेत, ठीक आहे? किती अपेक्षा करताय नक्कीच कमेंट सेक्शन मध्ये मला कळवा, ठीक आहे? या व्हिडिओमध्ये आज आपण बोलणार आहोत कॅप राऊंडच्या डेट्स बद्दल, कॅप राऊंड प्रोसेस बद्दल, कॅप राऊंडच्या स्ट्रक्चर बद्दल, ठीक आहे? खूप महत्त्वाचा व्हिडिओ होणार आहे। व्हिडिओ थोडासा मोठा होऊ शकतो पण खूप महत्त्वाचा आहे बाळांनो, ठीक आहे? त्याआधी चॅनलला नक्कीच सबस्क्राइब करा। लास्ट व्हिडिओची विनर प्रियंका भांबरे होती, जिला 1500 रुपीजचा अमेझॉन वाउचर गेलेले। नेक्स्ट व्हिडिओचे तुम्ही असू शकतात, फक्त तुम्हाला लाल बटनवर क्लिक करायचंय बाळांनो, ठीक आहे? अजून काही नाही करायचं, ठीक आहे? आणि व्हॉट्सअप ग्रुपला लगेच जॉईन करा। व्हॉट्सअप ग्रुपच्या माध्यमातून सीईटी तर्फे काही इंपॉर्टंट आलं सगळ्यात पहिले व्हॉट्सअप ग्रुपला येतं, ठीक आहे? कॅप राऊंड्स, काउन्सिलिंग सगळ्या गोष्टींची इन्फॉर्मेशन व्हॉट्सअप ग्रुपमध्ये येते, त्यासाठी लगेच जॉईन करा। लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकलेली आहे। ग्रुप फुल होईल त्याआधी जॉईन करा बाळांनो। आता आपण बोलूया रिझल्ट बद्दल, ठीक आहे? रिझल्ट आता तुमचा 16 जूनला लागणार आहे, ठीक आहे? 16 जून फिक्स आहे का नाही, टेंटेटिव्ह आहे। याच्यात चेंज होऊ शकतात की येस होऊ शकतात। किती चेंज होऊ शकतात? एक तर तुमचा 15ला निकाल येईल, एक तर तुमचा 17ला येईल। याच्या व्यतिरिक्त तुमचा चेंज होणार नाही। 15, 16, 17 या 3 दिवसात तुमचा निकाल 100% लागेल बाळांनो। गोष्ट समजते? ही ऑफिशियल अनाउन्समेंट आहे आता, ठीक आहे? आता तुमचं कॉलेज स्टार्ट होईल बाळांनो 15 ऑगस्ट। 15 ऑगस्ट पर्यंत तुमचं कॉलेज स्टार्ट होणार नाही। मागचे 5 वर्षाचं तुम्ही रेकॉर्ड बघणार तर इंजिनिअरिंग आणि फार्मसी कॉलेजेस कधीच 15 ऑगस्टच्या पहिले स्टार्ट झालेले नाही, ठीक आहे? आता बघा, आता तुमचा रिझल्ट लागेल। रिझल्ट नंतर ऍडमिशन व्हायला तुमचे 2 महिने आहेत। म्हणजे तुमचा समजा 16 जूनला रिझल्ट लागला तर 16 ऑगस्टला तुमचं ऍडमिशन होणार आहे, बरोबर? आता 16 जून ते 16 जुलै, 16 जुलै ते 16 ऑगस्ट हे जे 2 महिने आहेत ना बाळांनो, हे तुमचं लाईफ डिसाइडिंग 2 महिने आहेत। हे 2 महिने तुमची लाईफ डिसाइड करणार आहेत आता, कारण या 2 महिन्यात तुम्ही काउन्सिलिंग करणार आहेत बाळांनो, है ना? काउन्सिलिंग मध्ये सगळ्यात इम्पॉर्टंट स्टेप असते तुमची कॉलेज लिस्ट, ठीक आहे? हे 2 महिने तुम्ही कॉलेज लिस्ट आणि काउन्सिलिंग करणार आहे। ही कॉलेज लिस्ट, ही काउन्सिलिंग तुमचं पूर्ण फ्युचर डिसाइड करेल। कसं? हे आता जी काउन्सिलिंग होईल, कॉलेज लिस्ट होईल ही 2 महिन्याची, त्यानंतर तुम्हाला कॉलेज लागेल ऑन द बेसिस ऑफ कॉलेज लिस्ट, है ना? प्लस त्यानंतर काय होईल, तुमची प्लेसमेंट होईल कॉलेजची, बरोबर? प्लेसमेंट नंतर तुमची सॅलरी भेटेल तुम्हाला, सॅलरी नंतर तुमची लाईफ सेट होईल, बरोबर? आता हे 2 महिने जे आहेत ही सगळी लाईफ जी सेट होणार आहे ना तुमची, हे 2 महिने डिसाइड करणार आहेत। मे बी तुमचा टोटली डिपेंड नाही करणार, पण खूप जास्त रोल प्ले करतील हे 2 महिने तुमच्या लाईफच्या इम्पॉर्टंट मोमेंट्स मध्ये, ठीक आहे? म्हणून हे 2 महिने व्यवस्थित करायचे बाळांनो। कॉलेज लिस्ट व्यवस्थित बनवा। कमी मार्क्सला पण एक चांगलं कॉलेज पॉसिबल असतं जर तुमची कॉलेज लिस्ट व्यवस्थित राहिली। आणि असेही काही खूप सारे विद्यार्थी होते लास्ट इयर ज्यांचे खूप कमी मार्क्स होते, तरी आता आज चांगल्या कॉलेजेसमध्ये शिकताय का? कॉलेज लिस्ट व्यवस्थित बनवली, पर्सनल काउन्सिलर कडून बनवून घेतली, ठीक आहे? आणि असेही विद्यार्थी खूप सारे होते ज्यांचे खूप चांगले पर्सेंटाइल होते, खूप चांगले मार्क्स होते, तरी ते 3rd क्लास कॉलेजेसमध्ये शिकताय का? कॉलेज लिस्ट व्यवस्थित बनवली नाही। ती तुमची चूक नका करू बाळांनो। मी गॅरंटी देतो, काउन्सिलर तुम्हाला तुमची कॅटेगरी, पर्सेंटाइल, ब्रांच, कोणत्या सिटीमध्ये जायचंय, कोणत्या ब्रांचमध्ये जायचंय, सगळ्या तुमच्या रिक्वायरमेंट समजतील आणि त्यानुसार तुमची कॉलेज लिस्ट बनवतील। प्रत्येक कॉलेजमध्ये चेक केलं जाईल कुठं तुमचा नंबर लागू शकतो, त्यानुसार तुम्हाला लिस्ट दिली जाईल। तीच लिस्ट तुम्हाला सीईटीला सबमिट करायची बाळांनो, ठीक आहे? मी गॅरंटी देतो कमी मार्क्समध्ये पण चांगलं कॉलेज पॉसिबल होतं, ठीक आहे? आता तुमचे चांगले मार्क्स आले, वाईट मार्क्स आले, हे फक्त 50% काम होतं बाळांनो। 50% काम अजूनही बाकीचे म्हणजे योग्य कॉलेज लिस्ट बनवणं। जर तुमची कॉलेज लिस्ट योग्य राहिली, मी गॅरंटी देतो 100% तुम्हाला एक चांगल्या कॉलेजमध्ये ऍडमिशन अजूनही भेटू शकतं बाळांनो, ठीक आहे? पर्सनल काउन्सिलिंगचे सगळे फीचर्स तुम्ही इथं चेक करू शकता। ऍप्लिकेशन फॉर्म फिलिंग पासून तर जोपर्यंत तुमचं ऍडमिशन होत नाही तोपर्यंत तुम्हाला सपोर्ट भेटतो, ठीक आहे? तुमची कॉलेज लिस्ट, स्पॉट राऊंड, मॅनेजमेंट राऊंड, कॅप राऊंड सगळ्या गोष्टी इन्क्लुडेड असतात। हा, मॅनेजमेंट राऊंड बद्दल आम्ही तुम्हाला कनेक्शन्स नाही देत, पण आम्ही गायडन्स करतो, ठीक आहे? तुमचं ऑप्शन फॉर्म फिलिंग वगैरे सगळ्या गोष्टी इन्क्लुडेड आहेत त्याच्यात, ठीक आहे? तुम्हाला एक पर्सनल काउन्सिलर पण दिला जातो बाळांनो, जो पूर्ण ऍडमिशन प्रोसेसमध्ये 4 महिने तुमच्या सोबत असतो। कधी काही डाऊट आला कॉल करा, मेसेज करा, ठीक आहे? सीओपी, व्हीजीटीआय, वालचंद, पीएचडी, व्हीआयटी, केजीएसएम, डीजे सांगवी, थाडोमल हे आपले टॉप टार्गेटेड कॉलेज असतात बाळांनो। भरपूर विद्यार्थी जातात, ठीक आहे? आणि तुमचा आयुष्याचा प्रश्न इथं चूक नका करू, कारण इथं चूक तुम्हाला लाखोंमध्ये तुम्हाला नुकसान देऊ शकते बाळांनो। पैशाचं सोडा, तुम्ही तुमचं जे ड्रीम आहे, चांगली प्लेसमेंट वगैरे, त्या गोष्टींमध्ये पण तुमचं खूप नुकसान होऊ शकतं। म्हणून हे 2 महिने व्यवस्थित करा, आईवडिलांचे पैसे वाचवा, नक्कीच काउन्सिलिंग मध्ये एनरोल करून चांगली कॉलेज लिस्ट बनवून तुम्हाला चांगल्या कॉलेजमध्ये ऍडमिशन घ्यायचंय। आता बघा रिझल्ट तुमचा केव्हा येणार आहे बाळांनो? 16 जून हे आता गव्हर्नमेंटने डिक्लेअर केलेलं आहे ना? तर जेव्हा रिझल्ट येईल, रिझल्ट नंतर तुमची कॅप ऍप्लिकेशन तुम्हाला करावं लागेल। व्हॉट इज मीन बाय कॅप ऍप्लिकेशन? कॅप ऍप्लिकेशन म्हणजे काय असतं? कॅप ऍप्लिकेशन म्हणजे तुम्ही सीईटीला सांगतात की मी इच्छुक आहे गव्हर्नमेंटच्या प्रोसेसमध्ये बसण्यासाठी,
त्याला म्हणतात आपण कॅप ऍप्लिकेशन, सेंट्रलाइज ऍडमिशन प्रोसेस ऍप्लिकेशन. ठीक आहे. आता बघा, कॅप ऍप्लिकेशन तुमचं कमीत कमी 8 ते 10 दिवस घेतं बाळांनो रिझल्ट नंतर. जर तुमचा 16 जूनला निकाल येतोय बाळांनो, कमीत कमी तुम्ही असं कन्सिडर करा 22 जून पर्यंत किंवा 25 जून पर्यंत तुमचं कॅप ऍप्लिकेशन स्टार्ट होणार नाही. 22 ते 25 जूनच्या मध्ये किंवा 25 जून नंतरच तुमचं कॅप ऍप्लिकेशन स्टार्ट होईल, कारण रिझल्ट नंतर सीईटी सेल 8 ते 10 दिवस आरामात घेतं. ठीक आहे. आता कॅप ऍप्लिकेशन समजलं काय असतं. ठीक आहे. आता याच्यानंतर काय, याच्यानंतर तुमचं कॅप ऍप्लिकेशन दिल्यानंतर तुमची स्क्रुटिनी होते बाळांनो. कॅप ऍप्लिकेशन मध्ये तुम्ही सगळे तुमचे डॉक्युमेंट्स टाकतात. ठीक आहे. तर डॉक्युमेंट्स मध्ये पण कास्ट व्हॅलिडिटीचं रिसिप्ट चालून जाते, टोकन चालून जातं, कास्ट सर्टिफिकेट, कास्ट व्हॅलिडिटीचं रिसिप्ट चालून जातं. पण ते 3rd राऊंडच्या आधी तुम्हाला ओरिजिनल प्रोड्यूस करायचंय, 3rd राऊंडच्या आधी. नाही तर तुम्ही 3rd राऊंड मध्ये ओपन कॅटेगरी मधून कन्सिडर करून तुम्हाला नवीन कॉलेज अलॉट होईल. ठीक आहे. या गोष्टीची थोडी नोंद घ्या, याच्याविषयी काउन्सिलरशी व्यवस्थित बोला आणि तुमचे डाऊट्स क्लिअर करा. ठीक आहे. चला, आता तुमचं ऍप्लिकेशन दिलं गेलं, आता स्क्रुटिनी होईल. स्क्रुटिनी म्हणजे काय, व्हेरिफिकेशन होईल तुमचं की तुमचे डॉक्युमेंट तुम्ही जे सबमिट केलेले, डोमिसाईल सबमिट केलं, तुम्ही नॅशनॅलिटी सबमिट केलं, हे बरोबर आहेत की नाही, हे तुम्ही फेक तर नाही बनवले है ना. ही सगळ्या गोष्टी चेक होतील. गव्हर्नमेंट त्याची स्क्रुटिनी करेल. ही स्क्रुटिनी किती दिवस चालते माहिती, 1 महिना, 1 मंथ. जर तुमचा 25 जुलैला जरी तुमचा कॅप ऍप्लिकेशन दिलं तुम्ही, तरी तुम्ही असं कन्सिडर करा की आरामात तुम्ही 15 जुलैपर्यंत तुमची स्क्रुटिनी होईल. जर तुम्ही 25 जून पर्यंत जरी ऍप्लिकेशन स्टार्ट केलं तर 15 जुलैपर्यंत तुमची स्क्रुटिनी स्टार्ट होईल. आता स्क्रुटिनी झाल्यानंतर बाळांना तुमचं PML प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट येते. ठीक आहे. आता 15 जुलैला जेव्हा स्क्रुटिनी संपेल, 20 जुलैपर्यंत तुमची प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट येईल बाळांनो. आता व्हॉट इज मीन बाय प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट. प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट म्हणजे एक अशी लिस्ट येते त्याच्यात तुमची रँक डिसाइड होते बाळांनो. रँक दिसते तुम्हाला की तुम्ही महाराष्ट्रात किती नंबरला लाय करताय. हा एक रिझल्ट 2 तुम्ही कन्सिडर करू शकतात. रिझल्ट 1 तर तुमचा 16 जूनला येणार आहे, त्याच्यात तुमची पर्सेंटाईल समजेल. रिझल्ट 2 तुमचा PML म्हणजे प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट, त्याच्यात तुमचा रँक समजेल बाळांनो. आता रँक कोणकोणता असू शकतो बाळांनो, भरपूर टाईपचे रँक्स असतात बाळांनो. स्टेट रँक असतो पहिली गोष्ट तर, त्यानंतर जे कॅटेगरीमध्ये असतात त्यांचा कॅटेगरी रँक असतो. ठीक आहे. त्यानंतर जे फिमेल आहेत त्यांचा लेडीज कोटा असतो. ठीक आहे. जे डिफेन्समध्ये त्यांचा डिफेन्स रँक असतो. भरपूर टाईपचे रँक्स असतात. युनिव्हर्सिटी रँक असतो. याच्याविषयी आपण बोलणार आहोत. काउन्सिलिंग मध्ये पण एक सेशन होणार आहे ऍपमध्ये तुमचं. ठीक आहे. ठीक आहे. चला, हा PML येईल तुमचा अराउंड 15 जून नंतर 20 जुलैपर्यंत तुमचा PML प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट येईल. आता PML नंतर काय असतं बाळांनो, तुम्हाला ग्रीव्हन्सेस द्यावे लागतात की माझं या गोष्टीत काहीतरी चुकलेलं आहे, माझं नाव चुकलेलं आहे, माझं कास्ट चुकलेली आहे. याच्यात ग्रीव्हन्सेस असले तुम्हाला लास्ट चान्स असतो की तुमचा डेटा करेक्ट करायला. तर त्यानंतर तुमची ग्रीव्हन्सेस तुम्ही भरतात. ग्रीव्हन्सेसला 8 दिवस दिलेला असतो. त्यानंतर तुमचा ऍटलिस्ट 30 जुलैपर्यंत फायनल मेरिट लिस्ट येईल. FML म्हणजे फायनल. आता तुमचा हा रँक हा आहे, तुमचं नाव आहे, मदर्स नेम आहे, ये सगळ्या गोष्टी फायनल होऊन येतील. ठीक आहे. याच्यानंतर काही चेंज करू शकत नाही. त्यानंतर तुमचा ऑप्शन फॉर्म लागतो बाळांनो. व्हॉट इज मीन बाय ऑप्शन फॉर्म. ऑप्शन फॉर्म इज बेसिकली तुम्हाला कॉलेज लिस्ट आता सबमिट करायची आहे. हा वेळ आहे तुमचं कॉलेज डिसाइडिंग फॅक्टरचा. ठीक आहे. आता ऑप्शन फॉर्म फिलिंग तुमचा अराउंड 2 ऑगस्टच्या आसपास लागेल बाळांनो. कमीत कमी 10 दिवस असतात तुम्हाला ऑप्शन फॉर्म भरायला व्यवस्थित. ठीक आहे. ऑप्शन फॉर्म मध्ये तुमची कॉलेज लिस्ट वगैरे तुम्ही सबमिट करणार. आता कॅप 1चं अलॉटमेंट तुमचं अराउंड 12 ऑगस्टच्या आसपास होईल बाळांनो. आता तुम्ही सांगणार, आता तुम्ही अंदाजे सांगताय का 12 ऑगस्ट. लास्ट इयरची डेट बघा, लास्ट इयरची रिझल्ट डेट बघा, 16 जून होती. कॅप अलॉटमेंट पहिलं केव्हा झालं होतं, 12 ऑगस्टला. या वर्षी पण सेम शेड्यूल फॉलो होईल, गोष्ट लक्षात ठेवा. ठीक आहे. 12 ऑगस्टला तुमचं कॅप अलॉटमेंट होऊन जाईल की तुम्हाला हे कॉलेज लागलंय पहिल्या राऊंड मध्ये. आता पहिल्या राऊंड मध्ये तुम्हाला हे कॉलेज ऍक्सेप्ट करायचंय तर तुम्ही फ्रीज करा त्याला. तुम्हाला पाहिजे की हे कॉलेज माझ्याजवळ ठेवा, मला सेकंड राऊंड मध्ये जायचंय तर फ्लोट करा त्याला. ऑटो फ्रीज म्हणजे ऑटोमॅटिक, जर तुम्हाला पहिल्या नंबरचं कॉलेज लागून गेलं पहिल्या राऊंड मध्ये तर तुमचं ऑटो फ्रीज होऊन जाईल. म्हणजे ऑटोमॅटिक बुक, तुम्हाला काही चान्स नाही. म्हणून पहिल्या नंबरचं कॉलेज पहिल्या राऊंड मध्ये व्यवस्थित पाहिजे. ठीक आहे. तर ते काउन्सिलर करतील बरोबर मॅनेज तुमच्यासाठी, ते तुम्हाला टेन्शन घ्यायचं नाही. त्यानंतर कॅप 1 झाला. आता कॅप 1 मध्ये समजा एक कॉलेज आहे, त्याचे 120 सीट्स होते कम्प्युटर सायन्ससाठी. आणि कॅप 1 मध्ये त्याने जे कट ऑफ लावलं होतं की 99च्या नंतरचेच आम्ही घेऊ, पण त्याचे सीट किती भरले, 180 सीट भरले.
20 सीट उरले, 20 सीट काय म्हणेल कॅप 2 मध्ये टाका आमचे 20 सीट आम्ही वॅकंट आमचे 20 सीट्स आहेत ते आता कॅप 2 मध्ये टाकायचे आम्हाला. तर कॅप 2 मध्ये परत ते कॉलेज अवेलेबल होऊन जाईल तुम्हाला, फक्त थोडंसं लो पर्सेंटाईलला है ना. मग तुम्ही फॉर्म वगैरे एडिट करायचं असेल एडिट करू शकतात, मी सजेस्ट नाही करत ऑप्शन फॉर्म एडिट करण्यासाठी. आता 12 ऑगस्टला तुमचा निकाल लागला. 12 ऑगस्टला जसं तुमचं अलॉटमेंट झालं 15 ऑगस्ट पासून तुमचं ऍडमिशन स्टार्ट होऊन जाईल, तुमचे कॉलेजेस स्टार्ट होऊन जातील. सेकंड राऊंड, कारण कॉलेजचा जो पहिला महिना असतो तिथं काही शिकवत नाही, तुम्हाला ओरिएंटेशन वगैरे देतात की आपलं कॉलेज असं येतं तेच चालतं 1 महिना. गोष्ट समजते. ह्या 1 महिन्यात साईड बाय साईड गव्हर्नमेंटची प्रोसेस पण चालू असते आणि कॉलेजेस पण स्टार्ट होऊन जातात. आता कॅप 2 तुमचं अराउंड लागेल बाळांनो. कॅप 2चं अलॉटमेंट तुमचं 20 जुलैपर्यंत 20 ऑगस्ट पर्यंत 20 ऑगस्टला तुमचं कॅप राऊंड 2चं अलॉटमेंट लागेल. त्याच्यात पण सेम गोष्ट फ्रीज फ्लोट ऑटो फ्रीज. त्यानंतर त्याचे पण वॅकंट सीट किंवा आता 120 पहिल्या राऊंड मध्ये होते त्याच्यात 100च भरले होते. दुसऱ्या राऊंड मध्ये 20 उरले, 20 पैकी तुमचे 10च भरले, फक्त 10 आता टाका राऊंड 3 मध्ये. ठीक आहे. परत 10 थोडंसं कट ऑफ कमी होऊन जाईल. ठीक आहे. परत तुम्हाला कॅप राऊंड 3 मध्ये अलॉटमेंट भेटेल. त्यानंतर तुमचे 2 ऑप्शन असतात, तुम्हाला फ्रीज किंवा ऑटो. तुम्हाला थर्ड राऊंडला कॉलेज बुक करावंच लागेल, अदरवाईज तुमचं ऍडमिशन कॅन्सल. ठीक आहे. त्यानंतर तुम्हाला डॉक्युमेंट सबमिट करायचे आणि कॉलेजमध्ये ऍडमिशन डन तुमचं 3 राऊंड नंतर. ठीक आहे. काहींचं फर्स्ट राऊंड नंतरच होऊन जाईल, काहींचं सेकंड राऊंड नंतर होईल, काहींचं थर्ड राऊंड नंतर होईल. त्यानंतर तुमची जागा खाली होते स्पॉटसाठी. आता ज्या कॉलेजकडे 120 सीट होते 100 भरले कॅप राऊंड 1 ने, 10 भरले कॅप राऊंड 2 ने, 5 भरले कॅप राऊंड 3 ने, उरले किती 5 उरले. हे 5 आम्हाला आता टाका स्पॉटमध्ये. स्पॉटमध्ये टाकले तर स्पॉटमध्ये काय होतील, स्पॉटमध्ये कॉलेज सांगता की नाही तुमची कॅटेगरी वगैरे गेलं, आम्हाला त्याच्याशी घेणं देणं नाही, तुम्ही जनरलमध्ये ऍडमिशन घ्यावं लागेल. तुम्हाला घ्यायचं असेल तर या आमच्या कॉलेजमध्ये, आम्ही मेरिट लिस्ट लावतो तुमची सेपरेट, आम्ही आमच्यातर्फे मेरिट लिस्ट लावू. कॉलेजवर डिपेंड असतं, गव्हर्नमेंट तिथे इन्व्हॉल्वमेंट घेत नाही. कॅटेगरी वगैरे काहीच फायदा नाही तुम्हाला स्पॉट राऊंडचा, या गोष्टीची नोंद घ्या. थोडं कट ऑफ लो होऊन जातं पण. ठीक आहे. आता पहिल्या राऊंडला 99चं लावलं होतं, त्यानंतर काय होऊन जाईल 98चं होऊन जाईल, त्यानंतर 97.5चं होऊन जाईल थर्ड राऊंड मध्ये, त्यानंतर स्पॉट राऊंड मध्ये येता त्याचं 97 होऊन जाईल. कॅप राऊंड 3 आणि स्पॉट राऊंड मध्ये जास्तच फरक नाही राहत कट ऑफचा, या गोष्टीची तुम्हाला खात्री घ्यायची. स्पॉट राऊंड तुमचा ऑफलाईन असेल बाळांनो, त्यानंतर डॉक्युमेंट सबमिशन करून तुम्ही ऍडमिशन घेऊ शकता. जेव्हा स्पॉट चालू असतो सायमल्टेनियसली त्याच्याच बरोबर मॅनेजमेंट पण चालू असतो. ठीक आहे. मॅनेजमेंटमध्ये तुम्हाला तेच ऑफलाईन जायचं, निगोशिएट करायचं, नाही आम्ही 5 लाख देतो, कॉलेज म्हणेल नाही 8 लाख लागतील, 7 लाख वरती निगोशिएट करून ऍडमिशन घ्यायचं. ते आम्ही सजेस्ट करत नाही, तुम्हाला करायचं असेल तुम्ही जाऊ शकता. ठीक आहे. डॉक्युमेंट सबमिट करून तुमचं ऍडमिशन डन. तर या 3 प्रोसेस आहेत बाळांनो. या अशा पद्धतीने तुमची ऍडमिशन प्रोसेस पूर्ण कंडक्ट होणार आहे. आय होप तुम्हाला समजलं असेल, याच्यात काहीही डाऊट तुम्हाला नसेल. काही डाऊट असेल नक्कीच मला विचारा. ठीक आहे. पण आता एक प्रश्न येतो बाळांना, लो मार्क्सवरती एक चांगलं कॉलेज पॉसिबल आहे का, बेस्ट कॉलेज पॉसिबल आहे का. आमची मॅनेजमेंटची एवढी परिस्थिती नाहीये, स्पॉटमध्ये आम्ही एवढी पैसे भरू नाही शकत. मी गॅरंटी देतो, जर तुमचं कॉलेज लिस्ट व्यवस्थित राहिली ना, तुम्हाला तुमच्या पर्सेंटाईलनुसार एक चांगलं कॉलेज नक्कीच अलोकेट होऊ शकतं बाळांनो, नक्कीच होऊ शकतं. कारण असे कॉलेजेस समजा तुमचे 30% आले, एकदम लोवेस्ट कन्सिडर करतोय, 45% एक असं कॉलेज आहे. ठीक आहे. जे म्हणजे जास्त विद्यार्थ्यांना माहिती नाही, जास्त विद्यार्थ्यांनी लिस्टमध्ये टाकलं नाही. जर तुमच्या लिस्टमध्ये तुम्ही टाकलं तर 30% पण 45% कॉलेज भेटू शकतं बाळांनो. या गोष्टीची समज असू द्या तुम्हाला. कमी मार्क्सवरती एक चांगल्या पर्सेंटाईलचं कॉलेज भेटतं जर तुमची कॉलेज लिस्ट व्यवस्थित राहिली तर. ठीक आहे. कॉलेज लिस्ट बघताना बाळांनो मी तुम्हाला एक सांगतो, आता 2च गोष्टींचा विचार करा, प्लेसमेंट आणि ब्रांच. जर तुमचे पर्सेंटाईल कमी आहेत तर तुम्ही प्लेसमेंट बघा, कॉलेजचं ब्रांच कोणती ते बघा. कॉलेज चांगलं पाहिजे, सिटी वगैरे कॉम्प्रोमाइज करून घ्या बाळांनो जर तुमचे खूपच कमी पर्सेंटाईल आहेत तर. गोष्ट समजते. ठीक आहे. चला, तुमच्या आयुष्याचा प्रश्न आहे. ठीक आहे. प्रत्येक व्हिडिओमध्ये ही गोष्ट मी सांगतो तुम्हाला, आयुष्याचा प्रश्न इथं चूक नका करू. गोष्ट समजते. ठीक आहे. इथं चूक झाल्यानंतर तुमच्या आयुष्याचे महत्वाच्या ठिकाणी तुमच्या चुका होऊ शकतात. चांगले पर्सेंटाईल, वाईट पर्सेंटाईल काही हरकत नाही, अजूनही तुमची जर्नी बाकी आहे बाळांनो. ठीक आहे. काउन्सिलिंग मध्ये कॉलेज लिस्ट तुमची व्यवस्थित बनेल, काउन्सिलर तुम्हाला सगळ्या गोष्टी विचारतील आणि त्यानुसारच तुमची लिस्ट बनेल बाळांनो. हे एक मिशन आहे. आता बघा, ऑफलाईन मी काउन्सिलिंग करायचो 4 वर्षापूर्वी. ठीक आहे. 4 वर्षापूर्वी मी फीस किती घ्यायचो माहिती, 15,000 रुपये फीस घ्यायचो ऑफलाईन काउन्सिलिंगची. पण हे मला जमलं नाही. का जमलं नाही माहिती, कारण मी लिमिटेड फक्त 100 विद्यार्थ्यांना करू शकत होतो काउन्सिलिंग. मला पाहिजे की मी फीस कमी ठेवेल, मला फीस एकदम नेग्लिजिबल फीस ठेवायची, पण मला महाराष्ट्रापर्यंत पोहोचायचंय, महाराष्ट्राच्या कोपऱ्यापर्यंत पोहोचायचंय, मला प्रत्येक विद्यार्थ्यापर्यंत पोहोचायचंय, त्याला चांगल्या कॉलेजमध्ये ऍडमिशन घेऊन द्यायचंय.
या मिशनने या काउन्सिलिंग बॅचमध्ये बॅच लॉन्च केलेली आहे मी, आणि ह्या मिशनवरती तुम्ही ट्रस्ट ठेवा आणि तेव्हाच एनरोल करा. ठीक आहे, अदरवाईज काही हरकत नाही. फ्री एज्युकेशन मी प्रोव्हाइड करतच असेल नेहमी. ठीक आहे, नक्कीच व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन करा, चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया नंतरच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय, टेक केअर, थँक्यू.